ऑल इंडिया मजलिस हे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान आणि बिलावल भुट्टोंवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांच्या प्रश्नांना ओवैसींनी सडेतोड उत्तरे दिली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या भारतविरोधी वक्तव्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले, दुसरा हल्ला जो झाला तो दिवसा उघड्यावरच झाला होता. बिलावल भुट्टोंनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या आईचा खून दहशतवाद्यांनी केला होता. त्यावेळी 135 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या आजोबांना फाशी देणारेही त्यांच्याच देशाचे सैन्य होते. हे ते विसरले आहेत का? बिलावल भुट्टोंनी भारताच्या पाणी पुरवठ्यावर दिलेल्या धमकीवर ओवैसी म्हणाले, आपल्याकडे पहिला पर्याय नाही अशी अणुहत्यारांबाबतची नीती आहे. जर पाकिस्तानने अणुहत्यारे वापरली तर भारतही माघार घेणार नाही. आज ही पाणी जात आहे, पण आम्ही ते नियंत्रित करत आहोत. पाकिस्तानने भारतात दहशतवादाची बीजे पेरली आहेत. ती संपवली तरच त्यांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल. ओवैसींनी पाकिस्तानला थेट इशारा देताना म्हणाले की बिलावल भुट्टोंनी बालिश वक्तव्य करू नयेत. भारताची ताकद त्यांना आधीच कळली आहे. जर भारतावर हल्ला झाला तर आपण बांगड्या घालून बसणार नाही. आपले सैन्य आणि शस्त्रास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत, देशाच्या सुरक्षेसाठी आहेत, असे ते म्हणाले.